श्री स्वामी समर्थ। नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामी माऊली तुम्हा सर्वांचे चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते। आपल्या आयुष्यात काही अशी वाईट लोक असतात, ते नेहमी आपल्यातील वाईट गुण शोधण्याचा प्रयत्न करत असतात। त्यांच्याबरोबर कितीही आपण चांगले वागले, पण कुत्र्याचे शेपूट नेहमी वाकडे ते वाकडेच, म्हणून त्यांच्याकडे तुम्ही कधीही लक्ष न दिलेलेच बरे असते। हे वाईट लोक भुंकणाऱ्या कुत्र्याप्रमाणेच असतात, म्हणून यांना दगड न मारता बिस्किटे खायला देऊन पुढे जायला तुम्ही शिकायला पाहिजे। स्वामी भक्तांनो, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की जेवढं तुम्ही या लोकांना कमी भाव द्याल किंवा यांच्याकडे दुर्लक्ष कराल, तेवढा त्यांचा माज तिथल्या तिथे उतरत असतो। त्यामुळे समोरचा व्यक्ती माझा खूप अपमान करत आहे, माझी इज्जत तो ठेवत नाही, तो मला खूप जाणून बुजून त्रास देतोय, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका। त्यांना जागच्या जागी त्यांना उत्तरे द्या आणि तुम्ही शांत बसवा। या वाईट लोकांसमोर स्वतःला अजिबात कमजोर दिसू देऊ नका, कारण एकदा का तुमची कमजोरी यांना कळली की तेच त्याचा फायदा घेत असतात। अशा लोकांचा अहंकार मोडून पाडायचा असेल तर एकच मंत्र लक्षात ठेवा, ओम दुर्लक्षाय नमः। सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका। जे लोक तुम्हाला दुर्लक्ष करतात, तुम्हाला नावे ठेवतात, हे लोक तुमच्या एका चुकीची कटाक्षाने तेल डोळ्यात घालून वाट पाहत असतात, म्हणून यांच्या समोर आपला माज एवढ्या वरचढ ठेवा की ते आश्चर्यचकित होऊन जातील। या वाईट लोकांचे सल्ले देणे पूर्णपणे टाळा, कारण गाढवासमोर वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता अशी स्थिती या मूर्ख लोकांसमोर होते। सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा। या लोकांना तुमच्यातलं चांगलं सहन नाही झालं की ते इतर लोकांना तुमच्याबद्दल वाईट सांगायला सुरुवात करतात, पण यावर तुमची कोणतीही प्रतिक्रिया नसणं हे त्या लोकांसाठी त्यांची लायकी दाखवून दिल्याप्रमाणे असते। त्यामुळे तुम्ही त्यांना भांडत बसण्यापेक्षा तुम्ही त्यांना दुर्लक्ष करा। तुमच्याबरोबर कधी भांडण करता येईल हेच या लोकांचं टार्गेट असतं। हे लोक आपल्याशी भांडताना आपल्याला त्यांच्या पातळीवर नेतात आणि आपल्यालाही मूर्ख करतात, म्हणून या लोकांच्या नादी तुम्ही लागू नका। यांच्याशी वाद करून त्यांना महत्त्व देण्यापेक्षा आपण आपला मार्ग बदललेलाच सर्वात उत्तम असतो। सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा। जे लोक तुम्हाला नावे ठेवतात, अशा मूर्ख लोकांना त्यांच्या इज्जतीची किंवा त्यांच्या ह्या समाजात काय महत्त्व आहे किंवा नाही याचा जराही विचार नसतो, म्हणून आपण फक्त शांत राहायचं, कारण हे लोक स्वतःची लायकी पूर्ण जगाला दाखवत असतात। तुम्हाला काहीही करायची गरज नाही। तुम्ही कोणताही चांगलं काम करत असताना वाईट लोक तुम्हाला प्रोत्साहन देण्याऐवजी त्या कामात काहीतरी खुसपट काढतील। अशा लोकांकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपलं काम चालू ठेवायचं। कामाचे परिणाम त्यांना काही कालावधीतच दिसतील। फक्त आपले कर्म आपण चांगले ठेवायचे आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण आपल्या ओठी ठेवायचे। आपल्याला आपल्या आयुष्यात काहीही कशाचीही कमी पडणार नाही। सहमत असाल तर स्वामी माझा मी स्वामींचा असे टाईप करा। हे लोक आपल्या सुखामुळे कमी परंतु आपल्या दुःखामुळे जास्त आनंदित होत असतात, म्हणून आपले दुःख कधीच कुणाला कळू द्यायचे नाही। यांच्या समोर नेहमी हसत मुखानेच जायचं। हे लोक बुचकळ्यात पडले पाहिजेत की याला एवढा कशाचा आनंद आहे असं त्यांना प्रश्न पडला पाहिजे। आपली दुःखे अशा मूर्ख कपटी धूर्त लोकांना कधीही तुम्ही सांगू नका। ही वाईट माणसं आपल्याशी त्यांना जेव्हा गरज असते तेव्हाच बोलतात, इतर वेळी आपल्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत। मात्र आपल्याविषयी कटकारस्थाने त्यांचे चालूच असते। आपणही त्यांच्याशी कमीत कमी बोलायचं, एका मर्यादेत बोलायचं, हे सूत्र नेहमीच लक्षात ठेवायचं। नाहीतर ही लोक सतत आपल्याला दुःखी ठेवतील, नकारात्मक ऊर्जा देतील। त्यामुळे तुम्ही अशा लोकांच्या सहवासात न राहता नेहमी पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण करत राहा। आपल्या गालावर बसलेल्या मच्छराला मारणं म्हणजे स्वतःला मारण्यासारखं आहे। थोडक्यात या माणसांच्या नादी लागणं म्हणजे आपली स्वतःची बदनामी करण्यासारखं आहे, म्हणून अशा माणसांपासून आपण दूर राहिलेलंच योग्य नाही का? सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा। आपल्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्यामुळे आपली मनस्थिती खराब होते। आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी काही अवघड निर्णय आपल्याला घ्यावेच लागते। अशा वेळी मनाची अवस्था खूपच बिकट होते, मन अस्वस्थ होते। अशा अस्वस्थ मनाला थाऱ्यावर आणण्यासाठी आपण मनाला शांत ठेवण्यासाठी काय केले पाहिजे तेच आपण आता इथून पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि स्वामी राया असे टाईप करा।
कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहणं ही मनाची खूप मोठी शक्ती आहे. कोणतीही परिस्थिती आली तरीही आरडाओरडा न करता शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची आणि अडचणी सोडवण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे. त्यासाठी आपण फक्त शांत आणि शांतच राहिलं पाहिजे. स्वामी नामस्मरणाने आपल्याला ही शांतता नक्कीच मिळेल आणि कितीही वाईट परिस्थिती असेल, कितीही संकट असेल तरी आपल्याला आपलं डोकं आणि मन हे आपलं चित्त थाऱ्यावरती ठेवता येईल, ते फक्त आणि फक्त स्वामी नामस्मरणामुळे. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला जेव्हाही केव्हा राग येईल किंवा कोणत्याही गोष्टीचा जेव्हा तुम्हाला दुःख वाटेल किंवा कितीही मोठं संकट आलं तरी तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण करा. स्वामी महाराजांचा तारक मंत्र ऐका. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. स्वामी महाराजांचा तारक मंत्र जर का तुम्ही ऐकलं तर नक्कीच तुम्हाला त्या वाईट काळातून चांगला मार्ग दिसेल आणि तो नक्कीच दिसणार, कारण स्वामी महाराजांची साथ तुम्हाला त्या क्षणाला त्या सेकंदाला भेटणार आहे. जर तुम्ही सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा. प्रत्येक गोष्टीवर आपलं नियंत्रण असलंच पाहिजे असं नाही, कारण की ज्यावेळी कोणत्याही गोष्टीवर आपले नियंत्रण नसतं अशा वेळी घडणाऱ्या घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण बदलू शकतो. त्यातच आपलं हित असतं. ज्या गोष्टीवर आपले नियंत्रण नाही, आपण काहीही करू शकत नाही, त्यावेळेस अशा गोष्टींचा विचार करण्यात वेळ हा वाया तुम्ही घालवू नका. आपल्या मनाची ताकद हीच खरी आपली ताकद असते. जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर नेहमी इतरांपेक्षा वेगळा विचार हा केलाच पाहिजे. मानसिक ताणतणावांना तुम्ही कसे सामोरे जातात, आयुष्यातील अडचणी तुम्ही कशा सोडवता, यावरून तुमच्या मनाची ताकद कळते आणि तुम्ही आनंदी देखील राहू शकता. नेहमी तुम्ही पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा. आयुष्य म्हटलं की अडचणी येणारच आणि वाईट घटना घडणारच. अशा वेळी आपण सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह विचार करून वाईट गोष्टींमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पॉझिटिव्ह विचार म्हणजे वाईट विचारांकडे दुर्लक्ष करा असं होत नाही, तर वाईट गोष्टींचा स्वीकार करून त्याच्या माध्यमातून बाहेर पडणं. आणि हे नक्कीच होतं जर तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवली, स्वामींवरती जर का तुमची श्रद्धा असेल, स्वामींवरती जर तुम्ही मनोभाव आहे त्यांचे जर नामस्मरण तुम्ही करत असाल तर नक्कीच कितीही वाईट प्रसंगातून तुम्ही त्यातून बाहेर पडणार. कारण स्वामी माऊली म्हणतात, बाळा तू प्रयत्न कर, तुझे प्रयत्न जर प्रामाणिकपणे असेल तर तू माझ्या दिशेने 1 पाऊल आलास तर मी तुझ्या दिशेने 100 पावले चालत येणार आहे. बाळा तू घाबरू नकोस, मी तुझ्या मागे पुढे करतो. का तर तू माझे नामस्मरण करत आहेस, तू माझा प्रिय भक्त आहेस. बाळा मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो, तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर मी स्वामी आईंचा लाडका भक्त आहे असे टाईप करा आणि हा सुंदर संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा भविष्य काळ चांगला पाहिजे असेल तर जुन्या गोष्टींमध्ये अजिबात अडकून राहू नकोस. कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना घडली की आपण त्रास करून घेतो, आदळापट करतो, मोठ्याने आरडाओरडा करतो आणि त्याचा मनस्ताप देखील करून घेतो. तुम्ही असं करत असाल तर पुढच्या वेळी एक नेहमी गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा मनाविरुद्ध काही घटना घडली तर आधी केले त्याचप्रमाणे करायचं नाही, तर नवीन पद्धतीने विचार करा. म्हणजे येणारा काळ आपल्याला अडचणीत वाटणार नाही, मन शांत राहील. आणि एवढे विचार करूनही जर काहीच जर फरक दिसत नसेल तर फक्त आणि फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जाप करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या मनाला शांती मिळणार आणि योग्य तो मार्ग निघणार. प्रत्येक वेळी विचार करताना आपण खूप नशीबवान आहोत असाच विचार केला पाहिजे. कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरी अशा अवघड परिस्थितीमध्ये चांगलाच विचार करता आला पाहिजे किंवा केलाच पाहिजे. रात्रंदिवस विचार करताना एकच विचार करा की मी या परिस्थितीतून बाहेर पडणारच आहे. तुम्ही खरोखरच नशिबाने या गोष्टीतून बाहेर पडाल. का तर तुम्ही तुमच्या स्वामींवरती विश्वास ठेवता, म्हणून स्वामी तुम्हाला त्या संकटातून तारत असतात. सहमत असाल तर स्वामी तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा तू तुझं ध्येय बदलू नकोस. आपण ज्या कामाची सुरुवात केली आहे ते काम जर आपल्या हातून पूर्ण झालं नाही, कामामध्ये चूक झाली तर तू घाबरून जाऊ नकोस. काय चुका झाल्या आहेत याचा विचार तू कर आणि ते काम आणखीन चांगल्या पद्धतीने कसं पूर्ण करता येईल यासाठी तू प्रयत्न कर. पण आपल्या ध्येयापासून कधीही तू मागे हटू नकोस, मागे फिरू नकोस. होय बाळा, तू माझा सच्चा भक्त आहेस. मी प्रत्येक वेळी तुझ्या पाठीशी असणार आहे. बाळा तुला जरी वाटत असेल की माझे नातेवाईक, माझे आप्तजन, माझा मित्र परिवार हे सगळेजण मला सोडून जातात, पण जाऊ दे बाळा. तुझ्या दुःखाच्या वेळी जे तुला साथ देतात त्यांना तू लक्षात ठेव, त्यांचे तू स्मरण कर. आणि मी तर तुझ्या सोबत प्रत्येक वेळी प्रत्येक सेकंदाला आहेच बाळा. तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आणि तुझे कर्म तू चालू राहू दे.
बघ, एक दिवस त्या प्रत्येक संकटांना तू सामोरे जाऊन तुझं यश तू मिळवशील बाळा. यश मिळणारच. कोणतेही चांगले बदल घडवण्यासाठी आपल्याला काही वेळ जाऊ द्यावा लागतो. त्यामुळे आपण जर संयमाने सगळी कामे पूर्ण करत राहिलो आणि प्रत्येक काम मार्गी लावत राहिलो तर यश हे नक्कीच म्हणजे हमखास तुम्हाला मिळतच असते. इथे पाहिजे फक्त आणि फक्त तुमची श्रद्धा, विश्वास आणि चिकाटी. आयुष्यामध्ये यशाने कधीही तू हुरळून जाऊ नकोस बाळा आणि अपयशाने कधीही खचून जाऊ नकोस. बऱ्याचदा असं होतं की काही माणसं थोडंसं यश मिळालं की हुरळून जातात आणि अपयश आलं की एकदम खचून जातात, नाराज होतात. परंतु असं न करता अपयशाला खंबीरपणे तोंड देता आलं पाहिजे बाळा. आणि मला माहित आहे तू माझा भक्त आहेस, तू खचून जाणार नाहीस. प्रत्येक संकटांना तू सामोरे जाऊन यश नक्कीच खेचून आणणार आहेस, का तर तुला माझी साथ आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर होय मी सच्चा स्वामी भक्त आहे असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आयुष्यातील फक्त अडचणीच आठवून निराश होऊ नका. प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो की तो आयुष्यामध्ये घडलेल्या फक्त वाईटच गोष्टी आठवत राहतो. मग त्या वाईट गोष्टींचा विचार करत तो बसतो. त्यामुळे त्याच्यातील नकारात्मकता ही वाढत जाते आणि नकारात्मक भावना वाढून आपल्या आयुष्यामध्ये असलेली दुःख आठवण्यापेक्षा आपण आयुष्यामध्ये काय काय चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, आपल्यावर प्रेम करणारी लोक, आपली स्वप्न, आपली ध्येय याचा सतत विचार करून ती प्रगती करावी. वाईट गोष्टी ते आपण विसरून द्यावी, सोडून द्यावे. भूतकाळ हा गेला बाळा, भविष्यकाळ येणार आहे आणि वर्तमान हे चालू आहे. त्यामुळे तू भूत आणि भविष्यामध्ये जगण्यापेक्षा वर्तमानामध्ये जग. नक्कीच तू आनंदी होशील. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील दाबा. स्वामी सेवा आणि मी असे टाईप देखील करा आणि हा सुंदर संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा. स्वामी महाराजांचे जर तुम्ही सच्चे भक्त असाल तर तुम्ही एक सेकंदासाठीही स्वामी नामस्मरण सोडू नका, विसरू नका. श्री स्वामी समर्थ.